तर आता आणखीन मुंबईमधली महत्त्वाची बातमी, एकीकडे बैठका होत आहेत तर दुसरीकडे वर्षा गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली मवियानं हा मोर्चा काढलेला आहे। मुंबई महानगरपालिकेवरती हा मोर्चा काढण्यात आलेला, त्याची थेट दृश्य आता आपण पाहतोय। मोर्चा स्थळाची दृश्य आता आपण पाहतोय। मोर्चेकरांना रोखण्याचा प्रयत्न पोलिसांकडून केला जातोय। महापालिकेवरती काँग्रेसनं हा मोर्चा काढलेला आहे। मवियाचा हा मोर्चा वर्षा गायकवाड यांच्या नेतृत्वामध्ये। आमचे प्रतिनिधी अजय अडसूळ सध्या आपल्यासोबत आहेत। अजय, महाविकास आघाडीचा वर्षा गायकवाड यांच्या नेतृत्वातला हा मोर्चा आणि या मोर्चामध्ये नेमकी आता आपण दृश्य पाहतोय, पोलिसांनी हा मोर्चा रोखलेला आहे। काय घडते नेमकं त्या ठिकाणी? नक्कीच आपण पाहू शकतो की मुंबईमध्ये मुंबई महानगरपालिकेच्या अर्थात प्रशासकाच्या विरोधात मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा वर्षा गायकवाड यांच्या नेतृत्वात पाठीमागच्या 15 मिनिटांपासून मुंबई महानगरपालिकेवर मोर्चेकरी धडकलेले आहेत। एकूणच त्यांची मागणी आहे की घनकचरा व्यवस्थापनासाठी मुंबई महानगरपालिकेने जवळपास तब्बल 1200 कोटी रुपयाचं ग्लोबल टेंडर काढलं आहे। यामुळे तब्बल 15,000 कामगार हे यांचा रोजगार जाणार आहे। हे टेंडर रद्द करण्याची अशी प्रमुख मागणी आहे। याचबरोबर पाठीमागच्या काही काळापासून जे मुंबई महानगरपालिकेतील माजी नगरसेवक आहेत यांना निधी वाटपामध्ये जी काही तफावत केली जाते सत्ताधारी पक्ष अर्थात प्रशासनाकडून जी तफावत केली जाते ती करू नये। याचबरोबर इतरही काही मुंबई मध्ये मागच्या काही दिवसापासून ज्या पद्धतीने रंगोटी केली जाते, याचबरोबर विविध ठिकाणी लाईट लावले जातात, या माध्यमातून मुंबई महानगरपालिकेची जी तिजोरी आहे ती कमी करण्याचं काम सत्ताधारी पक्ष अर्थात प्रशासक करत आहे, असा आरोप एकूणच मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा वर्षा गायकवाड याचबरोबर इतर महाविकास आघाडीतील हे सर्व पदाधिकारी करत आहेत। त्यामुळे मुंबईतील हे सर्व पदाधिकारी महाविकास आघाडीचे सध्या महानगरपालिकेच्या विरोधात आक्रमक झालेले आहेत। पाठीमागच्या अर्धा तासापासून या ठिकाणी मोर्चेकरी मुंबई महानगरपालिकेवर धडकलेले आहेत। सध्या या ठिकाणी पाहायला गेलं तर कडेकोट पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे। तरी सुद्धा मुंबईच्या काँग्रेस अध्यक्षा वर्षा गायकवाड या सध्या आक्रमक झालेल्या आपल्याला पाहायला मिळत आहेत। अजय, आता ही दृश्य बघतोय आपण, वर्षा गायकवाड त्या ठिकाणी उपस्थित आहेत। नेमकं काय घडतं या ठिकाणी? पोलीस सुद्धा मोर्चेकरांना अडवण्याचा प्रयत्न करतात, काय नेमकी बोलणी सुरू आहेत, काय चर्चा सुरू आहे पोलिसांबरोबर? पोलिसांमध्ये आणि मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा वर्षा गायकवाड यांच्यामध्ये संवाद चालू आहे। प्रामुख्याने पाहायला गेलं तर मुंबईतील हे सर्व पदाधिकारी या ठिकाणी विविध प्रकारचे पोस्टर्स घेऊन आलेले आहेत। रद्द करा, रद्द करा, टेंडर रद्द करा, अशा पद्धतीचं कुठेतरी आपल्या पोस्टरच्या माध्यमातून मुंबई महानगरपालिका अर्थात प्रशासकाला त्या सूचना करायचं। भ्रष्ट सरकार लुटतंय, मनपाती जोर विकासाच्या नावावर करतंय मुंबईची सफाई, अशा पद्धतीचे विविध पोस्टर्स या ठिकाणी घेऊन मुंबई काँग्रेसचे सर्व पदाधिकारी या ठिकाणी आलेले आहेत। एकूणच पाहायला गेलं तर पाठीमागच्या काही काळापासून अर्थात 2 वर्षापासून मुंबई महानगरपालिकेवर प्रशासकाची सत्ता आहे। त्यामुळे फक्त सत्ताधारी पक्षाच्या माजी नगरसेवकांना यामध्ये निधी दिला जातो। इतर काही पक्षाचे काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांना नगरसेवकांना कुठल्याही प्रकारचा निधी दिला जात नाही। त्यामुळे निधी वाटपामध्ये प्रामुख्याने ही जी तफावत केली जाते या विरोधात सर्व हे पदाधिकारी सध्या मुंबई महानगरपालिकेवर मोर्चा काढून आक्रमक झालेले आपल्याला पाहायला मिळत आहेत। निश्चित अजय, आधी सुद्धा अधिवेशनामध्ये सुद्धा वर्षा गायकवाड यांनी नाराजी व्यक्त केली होती आणि त्यानंतर हा मोर्चा, किती मोठ्या प्रमाणामध्ये काँग्रेसचे कार्यकर्ते पदाधिकारी मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत? जवळपास 500हून अधिक सर्व पदाधिकारी मुंबईतील या ठिकाणी दाखल झालेले आपल्याला पाहायला मिळत आहेत। अगदी पाठीमागच्या 5 ते 10 मिनिटांपूर्वी मुंबई पोलिसांचा बंदोबस्त कमी पडावा असा सुद्धा एकूणच या ठिकाणी मोर्चाने रौद्र रूप धारण केलं होतं। मोठ्या प्रमाणात मोर्चेकरी मुंबई महानगरपालिकेच्या गेट नंबर 2 या ठिकाणी धडकले होते। अक्षरशः मुंबई पोलिसांचा बंदोबस्त कमी पडत होता, मात्र पोलिसांनी वेळेत सावधान करता मोर्चेकऱ्यांना साईडला नेले आहेत। सध्या आता मुंबई पोलिसांनी वर्षा गायकवाड ताब्यात घेतले आहे, त्यामुळे कुठेतरी मोर्चेकरी आता शांत झालेले आहेत। याचबरोबर काही इतर काँग्रेस आणि ठाकरे गटाचे पदाधिकारी आहेत ते सध्या आपल्याला आक्रमक झालेले पाहायला मिळत आहेत। अजय, या मोर्चा संदर्भातले अपडेट्स तुझ्याकडून जाणून घेऊ तुर्तास संपूर्ण माहिती। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।